आता पैऱ्याचा कसा हिशोब येतोय, जरी सगळी टॉपची जी बैल आहेत ती त्यांच्यातली त्यांच्यात म्हणजे टॉपमध्येच पळतात आणि का नाही पळू नये त्यांचा म्हणजे रास्त आहे. शेवटी प्रत्येकाला गुलाला फायनल हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं मला कसा चांगला बैल मिळेल किंवा मी टॉपमध्ये कसं असा प्रत्येकाचीच आहे. म्हणजे कोण बी आत्ता सगळ्या जी पळणारी जास्त बैल आहेत ती आपल्यापेक्षा कोण टॉप आहे ना आपण एक नंबर कसं करेल असंच प्रत्येकाच्या डोक्यात असतं. म्हणजे आता म्हणलं जातं बरं का, की मोठी माणसं लहान मानांना म्हणजे लहान व्यक्तींना बैल देत नाहीत, अमकं नाहीत. पण ते मला पटत नाही. कारण कोणाच्या जरी हातात झाले, म्हणजे ज्याच्याकडे टॉप बैल आहे, तो असा किरकोळ जनावरं पाळणारच नाही. आज कोणाचं झालं म्हणजे जेवढी ह्याच्यातनं वर आली. आज घरणिकीच्या राजाला कोण देत नव्हतं बैल. हो. पळायला लागला बैल टॉपमध्ये पळायला लागला. आता ते खालच्यानं कोणाला बैल देत नाहीत. हे वस्तुस्थिती आहे. म्हणजे असं कोणी कोणाला राग मानायचं तर अजिबात कारण नाही बरं का. ह्याने मला बैल दिला नाही, मग अमकं करतो, तमकं करतो. हे निसर्ग नियम आहे. तुमच्याकडे जर चांगला बैल पळणारा असला तर तुम्ही कधी बी मोठ्याच बैलात पळायला बघणार.